सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी अखंड प्रतिज्ञा करणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आपण अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चिखलातील कमळ ह्या कादंबरीला आपण वाचनाला सुरुवात करत आहोत. चिखलातील कमळ या कादंबरीतून पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या वाघ्या मुरळी या प्रथेवर प्रकाश जोड टाकला आहे. खंडोबाला वाहिलेली मुलगी म्हणजे मुरळी, तिचे देवाशी झालेलं लग्न म्हणजे ती देवाची बायको असते. आयुष्यभर तिने देवाच्या नावाने गावोगाव फिरून लोकांचे मनोरंजन करून आपल्या नृत्याद्वारे लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. ग्रामीण भागामध्ये बोलीभाषेमध्ये असे म्हटले जाते, मुरळी देवाची व शिरणे गावाची. या प्रथेमध्ये ती अडकली जाते. गावातील समाजकंटक तिला उपभोगाची वस्तू समजून तिच्या देहाचे लचके तोडतात. देवाच्या नावावर तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडतात. वाघ्या मुरळी या स्त्रीच्या वेदनादायी व लैंगिक शोषण करणाऱ्या समाज प्रथेचे अण्णाभाऊंनी या कादंबरीतून दर्शन घडवले आहे. यामध्ये अंधश्रद्धेचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रखेल म्हणून का होईना राहणाऱ्या तुळसासारख्या स्त्रीलाही देवाशी झालेल्या लग्नाचे बंधन आपोआप मोडावं लागलं. अशा क्रांतिकारी चिखलातील कमळ ह्या कादंबरीला आज आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. चिखलातील कमळ या कादंबरीवरती त्या काळी 1959ला चित्रपट निघाला आणि त्या चित्रपट महाराष्ट्रामध्ये तुफान गाजला. त्या चित्रपटाची नायिका होती जयश्री गडकर. मुरळी मल्हारी रायाची असं त्या चित्रपटाचं नाव होतं. आणि आपण या ठिकाणी चिखलातील कमळ अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी भाग 1ला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. पालीची खंडोबाची जत्रा भरली होती. तिथं मुंगीला रीग नव्हती. खंडोबाच्या भक्तांनी पालीत प्रचंड गर्दी केली होती. अशी जत्रा गेल्या 50 वर्षात झाली नाही अशी म्हातारी माणसं बोलत होती. ती माणसं जत्रेत फिरत होती, पण प्रत्येकाच्या कानात लवाजी वाघाच्या दिमडीचा नाद गडगडत होता आणि त्यांच्या चशूपुढे ती अप्रतिम देखणी करकरीत तरण्या सीतामुरळीची नयनमनोहर मूर्ती तरळत होती. प्रत्येकाच्या ओठावर सीतेचं नाव नाचत होतं. आज दिवसभर माणसांचा पाय थाऱ्यावर नव्हता. प्रत्येक माणूस निर्भाण झाला होता. तो ताण भूक विसरला होता. दूरदूरचे मांगरामोशी आमच्या कुलदेवाच्या दर्शनाला आले होते. त्यांच्या कुऱ्हाडी लखलखत होत्या आणि त्यांचे धिप्पाड देह, उग्र चेहरे, बेदकरकार वृत्ती जी इतरत्र दिसत नव्हती ती साऱ्या जत्रेत चटकन उठून दिसत होती. येताना ते खंडोबाविषयी अपार भक्ती हृदयात घेऊन आले होते आणि त्याचबरोबर आपल्या वैऱ्याविषयीचे विचार पदरात घेऊन आले होते. कोठे कधी कुणाचा खून पडेल याचा नेम नव्हता. त्या जत्रेत आल्हाद व अहंकार, द्वेष आणि दुश्मनी यांचा विलक्षण संगम झाला होता. 5 वाजले. दिवळ मावळतीला कल्ला आणि मांगाची काठी देवदर्शनाला निघाली. हजारो मांगाने आपापल्या काठ्या उंच धरल्या होत्या. त्यात काही कुऱ्हाडी चमकत होत्या. कित्येक भाले लखलखत होते आणि हलकी वाजत होती आणि मांग निर्वाण झाले होते. त्यांनी कमरा बांधल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून अग्नी उसळत होता. मांगाची काठी पाली म्हणतात स्तब्ध झाली. वातावरण मुकं झालं आणि सदानंदाच्या येळकोट घ्या, येळकोट घ्या ही गगनभेदी गर्जना घुमली. त्या गर्जनेनं दशदिशा थरथरत होत्या. पाली गाव हादरत होतं. मांगाची काठी परत फिरली.
तोपर्यंत इतर जनकऱ्यांनी न्याहारी केली होती आणि भंडारं खोबरं दुकानावर प्रचंड झुंबड उडाली होती. भंडारं खोबऱ्याच्या व्यापारांचं उखळ पांढरं झालं होतं. नदी आणि गाव यांच्यामध्ये असलेल्या मोठ्या मोकळ्या जागेत हजारो दुकानांची पालं पडली होती. दूरदूरच्या व्यापाऱ्याने आपापला माल दुकानात मांडला होता. पेढे बर्फीच्या दुकानांना गणतीच नव्हती. कपड्यांच्या आळीला झिंड सुटली होती. तांब्या पितळ्याच्या भांड्याच्या आळीला नजर ठरत नव्हती. भंडारं खोबऱ्याचे व्यापारी आपल्या मालाचे ढीगच ढीग घालून बसले होते. ते आता पैशाचा ढीग घालीत होते. देवा खंडेराया, मला मूलबाळ होऊ दे. मी तुला भारंभार भंडारं खोबरं उधळीन असा कित्येकांनी देवाला नवस केला होता. पुढे त्यांना मूल झाले होते, पण सवड झाली नव्हती. ते आता मुलाच्या 20व्या वर्षी नवस फेडायला आली होती. दुकानदाराच्या दारात माणसे तोल्याची काटे होते. त्यात एका पारड्यात माणूस आणि दुसऱ्या पारड्यात खोबरं भंडारं जोखून देत होते. लोक पोतीच्या पोती भंडारं खोबरं खरेदी करीत होते. यावेळी भंडारं खोबरं विकणारे यात्रेकरू आणि आत्तार यांना भलतीच तेजी आली होती. कपड्याच्या दुकानावर तर तार पडली होती. भांड्याच्या आळीत शुकशुकाट झाला होता. काकणाचे व्यापारी अंग दुमडून बसले होते. त्या सर्वांना मंदी आली होती. हॉटेलवाले खुशीत होते. त्यांचा धंदा ठीक चालला होता. प्रत्येक हॉटेलच्या दरवाजात कढाईत तेल कडत होते आणि त्या तेलात लाल चुटूक भजी भाजत होती. भजी पोहत होती. कांद्याचा वास जत्रेत दरवळत होता. तो नाकात शिरताच माणसाच्या तोंडाला पाणी सुटून त्यांचे पाय हॉटेलकडे वळत होते. हॉटेलात जागा मिळत नव्हती. कित्येक लोक उभ्या उभ्या चहा ढोसून पळत होते. त्या गर्दीत स्पेशल चहाची ऑर्डर देऊन फसलेले चहाची वाट बघत ताटकळत उभे होते आणि त्यांची करमणूक करायला शेकडो घंटा आणि शेकडो गाणी एकाच वेळी गात होती आणि वातावरणाची चिरफाड करीत होती. मग स्पेशलवाले गिराईक नगा आमासनी तुझा तो चहा असं म्हणून वाट धरीत होते. गलका वाढत होता. कित्येक फौजदार भरलेली पिस्तूलं कमरेला अडकावून बारीक नजरेने माणसांचे चेहरे न्याहीत जत्रेत हिंडत होते. तर शेकडो पोलीस बंदुका खांद्याला लावून बंदोबस्त करीत होते. जिल्ह्यातील एकूण एक चोर, दरोडेखोर, गुन्हेगार, मांग, रामोशी आज देवावर भंडारा खोबरं उधळायला येणार याची खात्री असल्यामुळे अनेक CID, गुप्तहेर, खबरे, चोर पाळतीनं त्या चोरांचा माग काढायला टपले होते. एका हॉटेलपुढं बाजीराव फौजदार येऊन थांबले. प्रथम त्यांनी सिगरेट शिलगवली आणि दोन्ही हात खिशात घालून तो हॉटेलच्या समोरच्या गर्दीकडे निरखून पाहू लागले. त्या हॉटेलपुढे 10-12 माणसाच्या घोळक्यात बरी उभा होता. त्याने गुलाबी रंगाचा मलमली पटका बांधला होता. अंगावर पांढरी शुभ्र पैरण होती आणि तो तलम धोतर नेसला होता. त्याच्या हातात पल्लेदार दांडा असलेली तीक्ष्ण कुऱ्हाड होती. बरीचं वय अवघं 25 वर्षाचं होतं. त्याचा चेहरा रेखीव आणि तरतरीत होता. त्याच्या दाट भोवयांनी त्याचे पाणीदार डोळे, टपोरे डोळे त्याला शोभत होते. त्याचं नाक धारदार होतं आणि रंग उजळ होता. त्याची गर्दन रुंद होती आणि छाती भरदार होती. आटीव पेदार शरीर आणि भरपूर उंची, त्यामुळे तो चटकन डोळ्यात भरत होता. बळीला पाहताच बाजीराव फौजदार पुढे गेला. बळी पुढं ताट उभं राहून बळी, कधी आलास? कुठनं म्हणता? बळी हसत म्हणाला. म्हणजे घराकडून का तुरुंगातून म्हणता? अरे घराकडून तू आज आला असणार, बाजीराव फौजदार म्हणाले. परंतु ती पंढरीची वारी करून कधी आलास? त्यास आता झाले की 8 दिवस, बळी म्हणाला. पुष्कळ लोकांच्या गाठीभेटी जत्रेत पडणार, तेव्हा
किती दिवस काढलेच तुरुंगात? बाजीरावने विचारले. 1 वर्ष 4 महिने, बळी उत्तरला. आणि परत कधी जाणार? बाजीरावने प्रश्न केला. आपण चल म्हणता तेव्हा, बळी मिश्किल हसत उत्तरला. आणि बाजीराव फौजदार गंभीर होऊन म्हणाले, बळी, तू आम्हा सरकारी लोकांना दुष्ट समजतोस. दुष्ट समजत नाही, परंतु आम्ही बाहेर राहायचं की तुरुंगात हे तुमच्या हाती आहे. बळी हसत म्हणाला. तुम्ही चल म्हणताच मला यावं लागल? मुळीच नाही बळी. विनाकारण तुला तुरुंगात कोंडायला आम्हाला वेळ लागलं नाही. बाजीराव गंभीर स्वरात म्हणाले. परंतु तू स्वतःच विचार कर. तू तरुण आहेस, तुझा देह पोलादासारखा आहे आणि अशा वयात तू आपले तारुण्य तुरुंगात गुजरावे हे मला मुळीच पसंत नाही. हा तुझा चित्त्यासारखा देह त्या तुरुंगाच्या जाळ्यात पिछावा ही कल्पनाच मला विपरीत वाटते. जीवनाच्या सर्वश्रेष्ठ अवस्थेतले उत्तर क्षण, उत्तम दिवस तू तुरुंगाच्या त्या भयान जबड्यात लोटीत आहेस, तेव्हा तुला काय म्हणावे? आणि बरं का रावसाहेब, बळी हसत म्हणाला, गुन्हा कुणी करायचा, मग तुम्ही मला पकडायचं, नंतर कायद्याचं खुसपट काढून आणि पुराव्याची भूतं गोळा करून मला तुरुंगात डांबायचं आणि वर म्हणता की तुला काय म्हणावे? असं कधी माझ्या हातून झालेलं नाही. बाजीराव फौजदार म्हणाले. बरं, आतापर्यंत दाखले किती झाले? 5. बळीनं आपली 5 बोटं फौजदारापुढं नाचवली. बळी, तुला एक गोष्ट विचारू का? बाजीराव गंभीर म्हणाले. हो, विचारा ना. बळी हसत म्हणाला. पण ह्या 8 दिवसात मी एकही गुन्हा केला नाही. ते नाही रे बळी, ऐकून घे. बाजीराव फौजदार म्हणाले. तुझ्या विरुद्ध साक्ष दिली म्हणून तू त्या चुरमुऱ्याच्या वाडीच्या ज्ञानू चुरमुरेला भयंकर सांगावं दिला आहेस आणि म्हणे आज तू त्यालाच जत्रेत शोधित आहेस. हे खरं आहे का? सांगावं दिला हे खरं आहे, बळी म्हणाला. पण जत्रेत मी त्याला शोधू कशाला? कारण फौजदारानं रोखून पाहिलं आणि बळी म्हणाला, कारण ज्ञानू चुरमुरा आज जत्रेला मुळीच येणार नाही. कशावरून? बाजीरावने विचारण्याने बळी म्हणाला, रावसाहेब, बकराला पाण्यात सुरा दिसत असतो. त्याला माहीत आहे जत्रेत बळी येणार आहे. बरं, आता एक कर, फौजदार बोलले. काय करू सांगा? बळीने विचारले. या जत्रेत तू कसलीही गडबड करू नकोस. बाजीराव फौजदार बळीला विश्वासात घेत म्हणाले. अगदी शांत राहा, उगीच माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस. रावसाहेब, तुम्ही बेफिकीर असा. बळी शांतपणे म्हणाला. भांडारं पडलं की मी जाणार होतो, पण आज म्हणे सीतामुळीचं जागरण आहे, तेव्हा ती गंमत पाहून सकाळीच पळणार मी घराकडे. याचा अर्थ तू सीतामुळीचा नाच पाहायला जाणार. तिथं एखादा वस्ताद कार्ट काहीतरी कुरापत काढणार आणि मग तू सारी जत्रा डोकीवर घेणार. बाजीराव फौजदार म्हणाले. आणि शांतता भंग करणार. मी काहीही करणार नाही, बळी बोलला. मला ते खरं वाटत नाही. बाजीराव फौजदार कडवट स्वरात म्हणाले. ठीक आहे, मीही देवळापुढे चौपट बंदोबस्त ठेवतो. रावसाहेब, तुम्ही आपली सारी फौज तिथं आणून बसवा. मला काय करायचं? बळी म्हणाला. मग आपल्या शब्दाला जाग, फौजदार म्हणाले. आणि काय रे, तुझं घोडं कुठं आहे? माझं घोडदळ मांगवाड्यात बांधले, बळी म्हणाला. आणि बाजीराव फौजदार शांतपणे पावलं टाकीत गर्दीत शिरले. बळीला सीताची आठवण झाली. तिची ती सुंदर गोजिरी मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे उभी राहताच त्याला सकाळची आठवण झाली. आज सूर्य सकाळी कासराभर वर आला होता. वाऱ्यातील गारवा मनाला उल्हासित करत होता. चराचर शक्तिमान झालं होतं. माणसाचा हुरूप आला होता. रात्रभर चालून पालीला निघालेली माणसं उमरजवळ येऊन पलीकडे वळून चालत होती. त्याच गाडमार्गानं 2 बैलगाड्या पळत होत्या. त्यांच्यावर ऊन लागू नये म्हणून तट्टे लावले होते. पुढील गाडीत लहावाजी वाघ्या
आणि इतर गडी माणसं चालत होती, माणसं बसली होती. आणि पाठीमागच्या गाडीत ती देखणी सीता बसली होती. तिच्या जोडीला चिमणाबाई व इतर स्त्रिया होत्या. त्यांनी पाल जवळ करीत आणली होती. सीता हर्षानं मोहरलेली होती. तो हरणीप्रमाणे डोळे टवकारून सर्वत्र पाहत होती. तो पालीला जाणारा जणकऱ्यांचा तांडा निरखित होती, हलंत होती. आणि कंबर बांधून निघालेली भाविक म्हातारी माणसं पाहून ती एकाएकी गंभीर होत होती. तिनं सहज वळून उंबरजकडं पाहिलं आणि तिची नजर तिकडेच थांबली. एक आबलक घोडा भरगाव येत होता. त्याचा वेग सारखा वाढत होता. त्याच्या पाठीवर बसलेला स्वार त्याच्या पाठीला चिटकला होता आणि त्याच्या हातातील कुऱ्हाड लकलकत होती. त्या घोड्याच्या टापांचा आवाज दूरवर ऐकू येत होता. पुढे चाललेली माणसं तो ऐकून वळून पाहत होती आणि बाजूला घेऊन त्या घोड्याला वाट देत होती. ती दौड सीता एकटक पाहत होती. ती भरारी पाहून सीता स्तब्धित झाली होती. थोड्याच वेळात तो घोडा सीतेच्या गाडीला भिडला आणि त्याचा वेग एकाएकी मंदावला. बळीनं मान वर केली आणि त्याला पाहून सीता स्तिमित झाली. डोळे विस्पारून त्याच्याकडं पाहू लागली. बळीनं सीतेला पुढती पाहिली आणि मग तसाच पाहत राहिला. त्याची नजर तिच्यावरून हलत नव्हती. तिचं अप्रतिम स्वरूप पाहून तो बहारला गेला. घोडा गाडीबरोबर शांत चालत होता. सीता आणि बळी एकमेकाकडं पाहत होते. त्यांच्या नजरा एकमेकावर टकरत होत्या. सीता त्याला पाहतच होती. ती बोलत नव्हती, परंतु तिचे डोळे बोलत होते. त्यात कौतुकाचा भाव भरला होता. ते तिचे डोळे म्हणत होते, तुला जन्म देणारी तुझी आई धन्य होय. तिनं तुझ्यासारख्या वाघाला जन्म दिला आणि तू हा वाऱ्याहून वेगळा आगळा धैर्याचा मेरू तिच्या कुशीत निजपला. एकाएकी पुढची गाडी थांबली. मग सीताचीही गाडी थांबली. लावाजी वाघ्या गाडीतून उतरून बळी पुढं आला. त्यानं हात जोडला आणि म्हणाला, राम राम नाईक. जत्रेला निघाला वाटतं. मी लवाजी वाघ्या आणि ही माझी सीता मुरळी. आज देवापुढं आमचं जागरण आहे. या गंमत बघाय. नक्कीच येईन. असं म्हणून बळीनं सीताकडं पाहिलं आणि ती गालात हसली. मग काय, देवच पावला. लवाजी हसत म्हणाला, पर विसरू नका, आठवणीनं या. मुळीच विसरणार नाही. बळी बोलला. सीता बळीला निहाळीत होती. गाड्या पुन्हा चालू लागल्या. बळीनं लगामाची उजवीकडील वादी ओढून गाडीला बगल दिली आणि पुन्हा त्याचा घोडा तुर्की चालीवर दौड मारू लागला. धनुष्य वाकावे तशी घोड्याची मान वाकली आणि तिला मोराचा मानेचा आकार आला. त्याचं पाऊल ताशावर टिपरू पडावं तसं पडू लागलं. सीता मान उंचावून पुढे चाललेला तो घोडा पाहत होती. कितीतरी उशीर तिची नजर त्या घोड्यासाठी पळत होती. मग ती चिमणाला म्हणाली, चिमणाबाई, घोडा धन्याला शोभा देत आहे आणि धनी घोड्याची शोभा वाढवत आहे. संगम असावा तर असा. असं म्हणून ती मोठ्याने हसली. एका वावरात सर्कशीचा तंबू उभा होता. तो लोकांची वाट पाहत होता. त्यापुढे एक विदूषक नाचत होता. तमाशाच्या 3 कणाती पडल्या होत्या. कित्येक वाऱ्या आल्या होत्या. तमासगीर खंडोबाचं नाव घेऊन सनग लावित होते. तारगावकरीन, सातारकरीन, धुळेकरीन अशा कित्येक तरणी नटून थटून तयार झाल्या होत्या. सिनेमाच्या तंबूपुढे तर माणूसच नव्हते, पण उगीचच हल्लकल्लोळ उसळला होता. असा मारीन तीर हे गाणं लाऊडस्पीकरवर दानक्यात चाललं होतं. परंतु माणसं ऐकत नव्हती, कारण अंबारीची वेळ आली होती. निघाली अंबारी अशी एक आरोळीच झाली. एका हत्तीवर अंबारी लादली होती.
एका हत्तीवर अंबारी लादली होती आणि त्या अंबारीवर देवाची मूर्ती बसली होती. अंबारी निघताच भक्तांना चेव आला. त्यांनी जीव तोडून खोबरं भंडारं उधळलं. येळकोट घ्या, येळकोट घ्या, ह्या घोषणानं वातावरण हादरलं. दशदिशा पिवळ्या झाल्या. सर्व घर पिवळी झाली. नदीला पिवळा रंग आला आणि आसमान पिवळं जर्द झालं. इतकं भंडारं खोबरं उधळलं गेलं तेव्हा सर्व भक्तांचा आत्मा शांत झाला. अंबारी फिरून परतली आणि भक्तांच्या गळ्याचं पेंड पडलं. सर्व लोक मोकळे झाले. मग ते शिळ्या भाकरीवर तुटून पडले आणि मग ढेकरं देत विचार करू लागले, आज काय बघायचं? सिनेमा, सर्कस, तमाशा का सीताचा नाच? आणि शेवटी सीताच बरी असा त्यांनी निर्णय घेतला होता. आज सीताच बरी असं कित्येकांचं मत पडलं होतं. हळूहळू वातावरण शांत झालं आणि मग सर्कसवाले, तमासगीर, सिनेमावाले प्रेक्षकांची वाट पाहू लागले. सिनेमावाल्यांनी कहर केला. त्यांचा लाऊडस्पीकर दणदणू लागला, या 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 वैजंता पहा, वैजंता सिनेमा पहा. आणि लगेच तुम्ही माझे बाजीराव ही लावणी वातावरण गुंग करू लागली. आणि सीता देवापुढे हजेरी लावून सज्ज झाली होती. ती सर्व सरंजाम करून देवापुढे आली तेव्हा लोक दचकले आणि बावरून पाहू लागले. सीता हिरवीगार पैठण नेसली होती. तिच्या अंगात त्याच रंगाची तंग चोळी होती. गळाभर दागिन्यांनी तिच्या छातीची शोभा वाढवली होती. तिच्या नाकातील मोत्यांची चमकी ढाळ देत होती आणि ती हसत होती. ती लहावाजीबरोबर फडात उभी होती. सर्व नजरा तिच्यावर केंद्रित झाल्या होत्या. लहावाजीच्या दिमडीच्या ठेक्यावर ती उसळी घेत होती. तिचा डावा हात तलवारीच्या पात्याप्रमाणे तळपत होता आणि ती चराचर लवाल्यागत लवत होती. तिचा थाटच पाहून प्रेक्षक मुखे झाले होते. लवाजीच्या दिमडीला तिची उजव्या हातातील घंटी साथ घालीत होती, साथ करीत होती. नी त्या तालावरती नाचत होती. नाचत होती म्हणजे गारुड्यापुढं त्याच्या पुंगीच्या नादावर नागिन डोलावी तशी ती डोलत होती. आणि लवाजीसारख्या कसलेल्या वाघ्याबरोबर नाचताना तिचा पदर, तिचा भरदार देह, भरलेली घागर केंदकळावी तद्वत केंद्रत होता. तिच्या उभार छातीला हादरे बसत होते आणि ती पुन्हा पुन्हा आपली ती छाती पदरात दडवण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती. ती लाजत होती आणि हसत होती. आपल्या उरुजावरचा पदर ढळलेला तिला खपत नव्हता. ती त्याची फारच काळजी घेत होती. पुढं बसलेले प्रेक्षक तल्लीन झाले होते. त्यांची समाधी लागली होती. ते डोळ्यात प्राण घेऊन सीतेकडे पाहत होते. त्यांची मनं वेडा विचार करीत होती, ही लावण्यवती आपल्याला कशी मिळणार? सीतानं आपल्या 20व्या वर्षात पदार्पण केलं होतं. ती रंगानं सावळी होती. तिचं नाक सरळ आणि अणकुचीदार होतं. डोळे टपोरे आणि पाणीदार होते. तिची हनवटी किंचित निमुळती होती. तिचं कपाळ रुंद होतं. त्यावर तिचा कोरीव भोवया शोभा देत होत्या आणि तिच्या रेखीव होटांनी तिला कधीच अधिकच सुंदर साक्ष दिली होती. मानेवरचा विपुल केसांचा आंबाडा, उभार उरोज, बारीक अगदी मुठीच्या मापातील कंबर आणि फुगीर नितंब आणि खाली पुष्ट, मांडवा आणि रसरशीत पोटऱ्या, त्यामुळे ती सीता पाहणाऱ्याला वेडच लावित होती. तिच्या डोळ्यात घर करीत होती आणि मग हळूच त्यांच्या हृदयात वस्तीला जात होती. नियतीनं जेवढं म्हणून सुंदर आहे ते सर्व सीताला अर्पण केलं होतं. याबद्दल लोकांना आनंदच होत होता. शिवाय तिला कोकिळेचा कंठ आणि निपुण नृत्याची कलाही नियतीनं बहल केली होती. पण तिला त्याचा गर्व नव्हता, अहंकार नव्हता. ती हसत खेळत लोकांना रिझवत होती. म्हणूनच तिचं नाव सर्वमुखी झालं होतं. लवाजी हा वाघ्या मोठा रंगेल होता. त्याचा पटका ऐटबाज होता. त्यानं स्वच्छ कपडे परिधान केले होते. कानात सुवासिक तेलाचा बोळा दरवळत होता.
त्याने डाव्या हातात दिमडी घेतली होती. त्याच्या आष्टीच्या धोत्रानं कंबर बांधली होती. त्याची दिमडी म्याव म्याव करून दिडिंग दिडिंग करीत होती, घुमत होती, बोलत होती. पुढं भलतीच गर्दी झाली होती. मोठमोठे महात्तबर पुढे ऐटीत बसले होते. त्यात महादू पाटील पहिल्या रांगेत बसला होता. त्याच्या भोवती 5-25 माणसं कडक करून बसली होती. त्याची बंदूक सावरणारा इसम भलताच चकाळला होता. त्याच्या शेजारीच बळी बसला होता. त्याचे दोस्त शांतपणे पाहत होते आणि त्या सर्वापुढे सीता नाचत होती. न दमता नाचत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. नाचता नाचता ती गालात हसत होती. लहावाजीचे पाय जमिनीवर आणि बोटं दिमडीवर ठरत नव्हती. सीता त्याला हरणीसारख्या हलकावण्या देत होती आणि तिची गंमत पाहून प्रेक्षक गुंग झाले होते. मध्येच सीता प्रेक्षकाकडे नजर झुंगारीत होती आणि तो मूर्खा पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठाव घेत होती. पुढे बसलेली माणसं निर्वाण झाली होती. देवावर भांडारा खोबरं उधळीत तद्वत सीतावर रुपये उधळत होती आणि एखादं गाणं डोकीला लागू नये, एखादं नाणं पैशाचं डोकीला लागू नये म्हणून सीता आपलं डोकं वाकवीत होती. महादू पाटील काहीतरी भलताच बडबडत होता. मध्येच रुपये उधळीत होता आणि त्याचा तो आगाऊपणा पाहून बळी संतापला होता. वातावरण एका बाजूनं आनंद देत होतं तर दुसऱ्या बाजूनं आग ओकीत होतं. परंतु जवळच बाजीराव फौजदार बसले होते. त्याने आपला बंदोबस्त आज वाढवला होता आणि एक खुर्ची टाकून ते पुढेच बसले होते. सीता मोर नाचावं तशी नाचत होती आणि कोकिळेच्या कंठानं गात, जागरणाला या हो जागरण मांडियेला, मल्हार जागरणाला या, हे कडवं म्हणून सीतेनं कडका पाडला आणि एकदम लहावाजीच्या दिमडनं उसळी घेतली. त्या तालावर सीता नाचू लागली. टाळ्यांचा कडकडाट झाला. महादू पाटील उठला. त्यानं 100 रुपयाच्या नोटा भरकन सीतेवर फेकल्या. कबुतरांचा थवा भिरभरत खाली उतरावा तसा त्या नोटा घ्याच्या बत्तीच्या प्रकाशात हेलकावे खात खाली पडल्या आणि खाली उतरल्या आणि लहावाजीला चेव आला. त्याने गुडघा टेकून ताल धरला. गती वाढली परंतु सीता दमत नव्हती. उलट तिचा दम वाढत होता. तिच्या अंगात रग होती आणि रंगही होता आणि सीता रंगाचा कलश भरपूर भरत होती. तोच बळीनं 100 रुपयाच्या नोटा भरकन फेकल्या. त्या नोटांचा सीतावर पाऊस पडला आणि त्यावेळी सीता बळीकडे पाहून गालात हसली आणि मग तिने एक मुरका मारला आणि त्या मुरक्याने प्रेक्षकांच्या भावना उचबळून आल्या. कोण रे हाय त्यो नोटवाला? महादू पाटील उठून आजूबाजूला करड्या नजरेने पाहत म्हणाला, किती नोट आहे ती तुझ्याकडं? चल सांग. मी आहे बळी. बळी म्हणाला, काय पाटील, काय चढली वाटतं? माझी डोंगरावर चढल, तुला काय करायचं आहे? पाटील गुरकावीत म्हणाला, नोटा कोणी उधळल्या बोला? मी उधळल्या. काय चुकलं का? बळीनं विचारलं. चुकलं? परत उधळू न ग. महादू पाटील वळून म्हणाला, गरीबाला मस्ती नको. माझ्यापुढं वाटचाल करणं ह्यो तुझा धर्म नव्ह. गप्प बस. पाटलाच्या धमकावणीने गोरगरीब गप्प झाले आणि बळी हसत म्हणाला, पाटील तुम्ही पुढं चला मग बघू. नाही जमायचं, गप्प बस. पाटील गुरकला आणि म्हणाला, माझं वर बघू न ग, नाहीतर मरशील. ही बोलाचाली ऐकून बाजीराव फौजदार सावध झाले. त्याने आपली खुर्ची समोरच टाकली होती. त्या कार्यक्रमात नक्कीच काहीतरी गडबड होणार असा त्यांचा अंदाज होता आणि तो आता खरा ठरत होता. बळीनं महादू पाटील हळूहळू बोलत होते पण त्यांच्या त्या बोलण्यात ओगरी धुमसत होती आणि आता आग भडकणार असा रंग दिसत होता. फौजदारानं पोलिसांना बोलवून सावध केले आणि स्वतःही सावध झाले असले. एकाएकी महादू पाटलाच्या अंगात आल्यासारखं झालं. तो चटकन उठला. त्याने बंदे 50 रुपये आणले होते. ते घेऊन तो फडात गेला. सीतेपुढे रुपये विस्कटून म्हणाला, हे 50 रुपये सीताने उलट कमान करून कपाळानं उचलले पाहिजेत, तरच माझा आत्मा शांत होईल.
यावेळी लहावाजीची दिमडे आवाज चोरू लागले. तुणतुणं हळूच बोलू लागलं. वातावरण हळूहळू मुकं झालं आणि बळी म्हणाला, रुपये कपाळानं उचलायचं न गं, मग त्याला कमाण करायची काय गरज आहे? ए तू मध्ये बोल न गं. महादू पाटील गरकनवरून डोळे वाटारून म्हणाला, 50 रुपये माझे आहे ती, गुमान बसून बघ गंमत. पण मी म्हणतो 50 रुपयासाठी शरीराची कमाण का करायची? बळीला सीताच्या देहाची घडी होईल की नाही याची भीती वाटली आणि दोन्ही भुजा उडवेत उंचावून महादू पाटील ओरडला, खंडोबा लवकर ये आणि या भाडव्यासनी अक्कल शिकव, चल. बळीचं डोकं भडकलं. तो लहावाजी उठला, हात जोडून म्हणाला, बळी नाईक शांत बसा. ही सीता म्हणजे पोलादी पाता आहे, कसं लवतंय पर बघा. सीतानं कमरेला पदर खोचला आणि तयार झाली. तिनं चटकन देहाची कमान केली आणि कपाळाने 1-1 रुपया उचलून लागली आणि तिने रुपये उचलला. 50 रुपये उचलले आणि पुढे टाळी वाजू लागल्या. कडकडाट झाला टाळ्यांचा, फळ निनादू लागला. सीतानं सर्व रुपये उचलले. उचलून कमरेतील पदर सर सोडला. लहावाजीनं पटकन गुडघा टेकला आणि महादू पाटलाकडे रागाने पाहत एक सुंदर ताल धरला आणि त्या तालावर सीता गिरक्या घेऊ लागली. तिनं कलेचं चांदणं फुलवलं, पण महादू पाटील इरेला पडला होता. तो पुन्हा उठला. त्याने पुन्हा 50 रुपये विस्कटले. 1-1 रुपयाने पुन्हा म्हणाला, हे बी 50 कमान करून कपाळानं उचल आणि माझं रातभर असंच रुपये विस्कटीत बसणार आहे, बघूया कोण दमतोय ते. सीता संतापून म्हणाली, असं रुपये मी फार पाहते, मला याची गरज नाही. एकदा मी उचलले, पण जर मला त्रास देणं हाच तुमचा हेतू असेल तर हे रुपये घेऊन जा. नाही ते तू उचल. पाटील खवळला आणि बळी म्हणाला, ती ते रुपये उचलणार नाही, ते जमा करून मार त्याच्या टाळक्यात. कोण बोलला? महादू पाटील बिथरून उठला आणि म्हणाला, ती मुरळी आहे, तिनं उचललेच पाहिजे. नाही उचलणार. बळी ओरडला आणि महादू पाटील बंदूक घेऊन म्हणाला, नाहीतर मी तुला गोळी घालीन. घाल घाल बघू. बळी म्हणाला. महादू पाटील संतापून म्हणाला, अरे तू गप, तुला काय कळतंय? सीतानं कमान केली की त्याच्या छातीवरील 2 डोंगर उभे दिसू लागतात आणि आपण खिंडीतून पुढं पाहतो असा भास होतो. चल उचल ते. मी उचलणार नाही. सीता संतापली आणि बळी पुढं धावला. त्यानं महादू पाटलाची बंदूक हिसकावून घेतली आणि त्याच वेळी बळीच्या मित्राने पाटलावर हल्ला केला. आतापर्यंत बाजीराव फौजदार शांत होते. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि पुढं होऊन महादू पाटलाची बंदूक ताब्यात घेतली आणि 2 पोलिसांना सांगून पाटलाला अटक करून चौकीवर नेले. मैदान शांत झाले. पहाटे लंगर तुटला. जागरण संपले. संतापलेली सीता मुक्कामावर गेली. सर्व काही शांत झाले. नंतर महादू पाटील मोकळा झाला. त्याची बंदूक त्याला देऊन बाजीराव फौजदाराने त्याची सुटका केली, पण एक हत्यारी पोलीस त्याच्या मागं लावून दिला होता. मोकळं होताच महादू पाटील सीताच्या मुक्कामावर गेला आणि तिला हाक मारू लागला. पण लहावाजी पुढं आला आणि म्हणाला, काय पाटील, काय म्हणणं आहे? सीताला बोलव. आता देव नव्हं, देवाचा बाप जरी आला तरी उठणार नाही. लहावाजी म्हणाला, आता तुम्ही जावाच. नाही, तिला येच म्हणावं. पाटील खरीला आला. त्याच्या मागे असलेला पोलीस म्हणाला, पाटील आता गुमान जाताय का चौकीवर चालताय? जातो जातो, पाटील म्हणाला. पर या मुरळीला सातारी हिसका दावीन तरच बापाचं नाव लावीन, नाव सांगीन. चल र. आणि महादू पाटील चालू लागला. सीताचं जागीच होती. ती सर्व ऐकत होती. तिच्या हाताची आग झाली होती. इतका हलकट माणूस या जगात शोभून सापडणार नाही. ती ओठात पुटपुटली. सीता झोपली होती, पण तिला झोप लागत नव्हती.
ती बळीचा विचार करीत होती. सकाळी तो भेटेल का लवकर निघून जाईल. तिची पापणीला पापणी लागत नव्हती. ती सुंदर सकाळ पाली गावावर अवतीर्ण झाली. पालीभोवती सह्याद्रीचं कडक केलं होतं आणि घनदाट झाडीत पाली वसली होती. त्या हिरव्या वनराजीवर सूर्याची पिवळी किरण वर्षू लागली. सीता पहाटेच उठली होती. स्नान करून तिनं न्याहारी करून ती मोकळी झाली होती. बाहेर सोप्यात आंघोळ करून लवाजी निवांत बसला होता. त्याने डाव्या हातावर गांजा घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्यानं तो मळीत होता. त्याच्या भोवती बरेच गंजडे जमले होते. मध्येच कुणीतरी सीताचं कौतुक करीत होतं तर लहावाजीची तारीफ करीत होतं. एकदा चहा झाला पण लहावाजी पुन्हा पुन्हा चुलीकडं पाहत होता. गांजा तयार झाला, चिलीम भरली आणि खंडोबाचं गाणं घेऊन लहावाजीने एक जोरदार झुरका मारला. नाकातोंडातून धुराचा लोट सोडीत त्यानं चिलीम शेजाऱ्याला दिली आणि मग ती चिलीम भरून फिरू लागली. हळूहळू लहावाजीचं डोकं बधीर झालं. डोळ्याच्या पापण्या जड झाल्या. तो स्वतःच्या देहाला झोके देत म्हणाला, राजा, रंगत चांगलीच रंगली. परत्या भाडव्यानं बिबा घातला. पोरीवर बंदूकच की त्यानं उचलली. एक जण झुरका मारून दूर गेलीत म्हणाला, वंगाळ माणूस, अशी माणसं घातकी असतात. ती कधी घात करतील त्याचा नेम नाही. अशा माणसापासनं सावध राहावं. खरं तुमचं, लवाजी म्हणाला. पण बळी कसा वाघावानी उठला. फौजदारमध्ये आडवा पडला म्हणून बरं झालं, नाहीतर बळीनं त्या पाटलाची सालच सोलून काढली असती आणि वाळत घातली असती. पर तो वकूत मलालीनं टाळला. एक इसम म्हणाला, देवानं पाटील वाचवला. आतल्या खोलीत सीतानं तयारी केली. शुभ्र जरी पातळ नेसली आणि अंगात हिरव्या रंगाचा पोलका घातला. मानेवर सैल आंबाडा बांधला आणि पायात जरीची चप्पल घालून चिमणाला बरोबर घेऊन बाहेर निघाली. ती सोप्यात आली तेव्हा तिला निहाळत पाहत लवाजी मिस्किल हसत म्हणाला, कुठं निघाला ह्या आकाबाईचा फेरा? मी का आकाबाई आहे? सीता खुदकन हसली आणि मान तिरपी करून म्हणाली, तसं नव्ह सीता, अगं माझ्या तोंडातच आलं. लवाजी म्हणाला, कारण आता आम्हासनी आकाबाईनं घेरलंय, म्हणजे गांजानं, बरं का. एकानं खुलासा केला आणि लवाजी उठला आणि कुठं निघाला? सकाळीच जत्रेत जाऊन येतो. सीता म्हणाली, उगीच भटकून या खरं, पण वाईट जपून. लवाजी पानाला चुना लावीत म्हणाला, फुकण्या घेतलेलं लांडगं तुमच्या वासावर तरंगतंय. तरंगू दे, मी काय मेंढरू नाही, सीता म्हणाली आणि सोप्यातील माणसं एकदम हसली आणि सीता चालू लागली. जत्रेचा कालच बहर ओसरला होता. लोकांची मोहर मागे फिरली होती. काही लोक रेवड्या, बताशे, मेवा, मिठाईच्या दुकानावर गर्दी करून पोरांचा खाऊ घेत होती. कित्येक माणूस त्या घाईत दिसत नव्हता, तर कित्येक माणसं निवांत होती. आज राहून सिनेमा बघू, उद्या जाऊ असं त्यांनी ठरवलं होतं. काही जणकरी पेढेत रेंगत होते. सीताची नजर भिरभिरत होती. ती बळीला शोधत होती आणि तो असेल का? ती सकाळीच गेला असेल, हा एकच विचार तिच्या डोकीत चरफडत होता. ती पेठेत आली. पेठ गजबजली होती. माणसं बाजार करत होती. डावीकडे एक हॉटेल पुढे महादू पाटील आपलं टोळकं घेऊन उभा होता आणि थोड्याच अंतरावर बळी बाजीराव फौजदाराशी बोलत उभा होता. बळीला पाहता सीताचा जीव भांड्यात पडला. तिला आनंद झाला. तिनं आपली चाल मंद केली आणि तशीच पुढे गेली. तिला पाहून बळी बावरला आणि ती त्याच्याजवळ जाऊन किंचित थबकली आणि म्हणाली, थोडं माझ्याबरोबर या. चला. कुठं? बळीनं विचारलं. तुमच्या मुक्कामावर, सीता म्हणाली. माझा मुक्काम मांगवाड्यात, बळी उत्तरला. ते मला माहीत आहे. चला, सीता बोलली. बरं रावसाहेब, येतो मी, असं म्हणून बळी सीताबरोबर चालू लागला. सीताबरोबर
बळीबरोबर चाललेली पाहून माधू पाटील तुचमटला. उंटाप्रमाणे मान उंच करून म्हणाला. मग त्यानं मनातल्या मनात सीताला एक शिवी दिली. बळी आलेला पाहताच घरमालकानं घाई केली. सोप्यात घोंगडं टाकलं आणि बळी बसला. सीता उभीच होती. बळी म्हणाला, बस की. नाही, मी घोंगड्यावर बसत नाही, सीता म्हणाली आणि घरमालकानं एक पाट दिला. त्यावर सीता किंचित दूर बसली आणि आपला देह पदरात पूर्ण झाकून घेतला आणि डोळे विस्पारून बळीकडे पाहू लागले. चिमणाबाई एका बाजूला अंग चोरून बसली होती. हं, बोल, काय भानगड आहे? बळीनं विचारला आणि सीता हसत हसत म्हणाली, तशी भानगड काही नाही. रात्री मी गडबडीत गेले, तुमची भेट घेता आली नाही. तेव्हा म्हटलं स्वतःच जाऊन एका मोठ्या माणसाची भेट घ्यावी, एवढंच. मी आणि मोठा, बळी हसून म्हणाला. सीता, भलता गैरसमज करून घेऊ नकोस. बरं बरं, ते राहू द्या, सीता पुन्हा हसत म्हणाली. रात्री त्या पाटलानं जो तमाशा केला तो बराच होता का? सीता, त्या पाटलाचं डोकं बिघडलंय आणि त्याचं काय, त्याच्याकडंच पैसा, बळी गंभीर होऊन म्हणाला. तो पाटील काय करील याचा नेम नाही. तू त्यांच्यापासून सावध राहा. तो दौलतीच्या बळावर वाटेल ते करू शकतो. म्हणजे? सीता चमकली. तिच्या भोवया चढल्या आणि म्हणाली, सावध राहा म्हणजे मी काय करू? मला काहीच कळत नाही. सारंच कठीण झालं आहे, बळी बोलला. त्याचं कारण त्याला तुझं वेळ लागला आहे. मग बाई, पिढाच झाली की. सीता वैतागली. पिढा? ही पिढा फार मोठी आहे, बळी म्हणाला. पाटलानं 5 बायका केल्या. जी बाई ह्याच्या मनात भरते तिला आपलीशी करून घेतो. याचं कारण काय? सीतानं मध्येच विचारलं. कारण त्याच्याकडं भरपूर पैसा आहे, बळी म्हणाला. आणि त्याच्या गावचा एक इसम म्हणजे नागावकर नायकू हा त्याचा दोस्त आहे. हा नायकू खून करतो, दरोडे घालतो, बलात्कार करतो, परंतु तो पोलिसांना सापडत नाही. कारण हा माधू पाटील त्याला रक्षण देत असतो. हा सर्व प्रकार ऐकून सीता घाबरली. अंगावर काटा शिवारल्यागत करून म्हणाली, त्या असू द्या, पाहू पुढे. तुम्ही एक करा. काय करू सांग, बळी म्हणाला. माझं गाव टोप, तेव्हा तुम्ही एकदा टोपला गावला यावं अशी माझी इच्छा आहे, सीता म्हणाली. माझं घर अगदी सडकेकडेलाच आहे. आणि सीताचं घर कोणतं म्हणून विचारलं तर लहान मुलंही दाखवील. तेव्हा कधी येणार? मी नक्कीच येईन, बळी म्हणाला. परंतु मी टोपला यायचं आणि देवाळात नसायचा. आता मी घरीच असणार, सीता म्हणाली. आता फक्त पेटेची एकच जत्रा आहे, ती झाली की मी घरीच. मग प्रथम पेटतच येऊन भेटतो, बळी म्हणाला. आणि मग टोपला कधी येणार ते तुम्हाला सांगतो. मग आनंदच झाला. सीता डोळ्याने उघडझाप जलद करीत म्हणाली, पेटेत मी वाट पाहीन आणि तुम्ही जेवायला माझ्याकडेच यायचं. परत मी एकटा नसणार, बळी बोलला. अय्या, हे काय? तुम्ही कितीही माणसं घेऊन या, सीता त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली. मी सर्वांच्या जेवणाची तयारी करेन, मात्र तुम्ही यायचं. मी अवश्य येईन. आणि काय, बळी म्हणाला. तुम्ही सांगा आणि काय, ती हसली. नवं, हुकूम आहे. हुकूम काय, बळी म्हणाला. पेटेत भेटा हाच हुकूम, सीता बोलली. ती दोघं मोठ्याने हसली आणि त्याच वेळी बळी बाजीराव फौजदार वाकून सोप्यात आला. येऊ का? काय खाजगी नाही ना? या ना, या, सीता पदर सावरीत म्हणाली. तुम्ही सरकारी माणसानं सर्व काही खाजगीच दिसतं. आपलं विचारलेलं बरं, असं म्हणून फौजदारानं बळीच्या शेजारी बैठक मारली. 4-5 पानं घेऊन त्यांना चुना लावीत त्यांनी सीतेकडं पाहिलं आणि मग पानाकडे पाहत पाहिले. म्हणाले, सीता, तू एक श्रेष्ठ कलावंतीण आहेस.
नियतीनं तुला सुंदर रूप, सुंदर रंग आणि सुंदर गाणं दिलं आहे, गुण दिला आहे. परंतु तरीही महादू पाटलासारखे हलकट मुरळी म्हणून तुझी हेटाळी करतात. तू जर मुरळी नसतीस तर या खोऱ्यात एकही स्त्री तुझ्या पासंगाला सुद्धा बसली नसती. खरं आहे. सीतेनं होकारार्थी मान हलवली. नंतर बाजीराव बळीकडं पोरून म्हणाले, तसाच ह्यो बळी. हा तरुण आहे, देखणा आहे, धाडशी आहे, पण याला एक वाईट खोड आहे. हा या वयात 5 वेळा तुरुंगात जाऊन आला आहे. तेव्हा सीता, तू याला काहीतरी सांगून याचं डोकं थाऱ्यावर आण. अय्या, मी याचं डोकं थाऱ्यावर आणू? सीता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, आजच मी याच्याशी प्रथम बोलते आहे. रावसाहेब, माझं डोकं थाऱ्यावर येईल, परंतु तुम्ही त्या नागावकर नायकूचं डोकं जागेवर आणायची खटपट करीत नाही. बाईनं विचारलं. त्याचं डोकं कधीच जागेवर येणार नाही, बाजीराव म्हणाले. आणि ते पहा, त्या नायकूचं डोकं जागेवर आलंच तर ह्या बंदुकीच्या गोळीनंच जागेवर येणार आहे. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. नंतर बळी म्हणाला, सीता, तू कधी निघणार आहेस? आता घरी गेले की निघणारच, ती म्हणाली. सीता, तुझं गाव कोणतं? फौजदारानं विचारलं. माझं गाव टोप, ती उत्तरली. शिकलीस किती? 7वी. आणि बळी तू रे? बाजीरावनं बळीकडे वळून म्हटले, सांग ना. 3री, आणि तीही तुरुंगात, बळी उत्तरला. मग तुरुंगातनं बरीच तुझ्यावर कृपा केली, बाजीराव फौजदार म्हणाले, आणि ती दोघं मोठ्याने हसली. मग सीता, बळी आणि बाजीराव फौजदार हे तिघं पेठेकडे निघाली. चालता चालता ती थांबली. बळीच्या डोळ्यात पाहत म्हणाली, पेठेत मी वाट पाहीन, विसरू नका. जरूर येईन, बळी म्हणाला. आणि सीता पुढे निघाली. तिनं एकदाच वळून पाहिलं आणि शुक्राची चांदणी मावळावी तशी ती एका बोळात शिरून दिसेनाशी झाली. ती गेली, पण जातेवेळी बळीला डोळ्यात घेऊन गेली. अशा पद्धतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चिखलातील कमळ ह्या कादंबरीचा भाग क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त झाला. असे भाग क्रमांक 1, 2, 3 असे मी रोज एक भाग आपल्याला टाकणार आहे आणि ते आपण आवर्जून ऐकाल अशी अपेक्षा करून प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल आणि मला आपण प्रेरणा द्याल, हीच आपल्याला विनंती करून तुर्तास मी या ठिकाणी थांबतो आणि आपण पुढचा भाग नक्कीच ऐकाल ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.